मी शेळ खाणार नाही बघ. तुला मी आजवर सांगतोय. हा भात सगळा संपव. ए काय रडते मम्मी? काय आलं? नरडू. बघ तू कधी पण बघ, जे जास्त हायटेड असते त्यांना बुटकीच बायको भेटते आणि जे बुटका असते त्यांना हायटेडच नवरा भेटतो. महिला अध्यक्षा वंचित बहुजन आघाडीच्या अलकाताई कांबळे आलेल्या आहेत. सगळ्यांना मानाचा जय भीम. हे बघ आमच्या सुनबाई यांना आम्हाला बोलू पण दे ना आमच्या सुनबाईचा स्वतःच खाते का मला. हाय हॅलो नमस्कार. पायल प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर पायलचं दुखतंय डोकं, त्यामुळे पायलनं सकाळ सकाळ ब्लॉगनं चालू करा. 12 वाजलेत. काय करते ती यातमध्ये दाखवतो. काय नाही तेल लावते डोक्याला. मला झाली सर्दी अचानकच. सकाळी नव्हती सर्दी, आता अचानक सर्दी झाली आणि डोकं इतकं दुखतंय ना की मी आता नारळाचं तेल, खोबऱ्याचं तेल लावलंय. नारळाचंच म्हणते. तोंड पण सुजले बघ, सुजलंय ना माझं तू झोप ना जरा प्लीज स्लीप. लय दुखतंय. अरे बघ असं हात लावला ना तरी दुखतंय. दाब असं दाबलं ना तरी दुखतंय. का असं दुखतंय माझं डोकं अचानकच? तू झोप जरा, जड झालं असेल डोकं. नाही पड मी जरा. उन्हात बसू का जरा? झोप जरा, पड थोड्या वेळ पळ, मग बरं वाटेल. मग नंतर आपण लोक कंटिन्यू करू वाटल्यास. तू जरा आराम कर, मी पण जरा आराम करतो. आज मला दूध आहे, दही बनवायचंय. आणि हे बघ पाणी का टाकलं ना? टाकायचं टाक ना आता. मग कधी समोर दिसतंय काय बोलायचं? तसंच खायचं, तसंच ठेवलं. रंग लागले बरं. गाईज आज सकाळी उठल्या बदाम पण नाही खाल्ले. नाश्ता माझा सकाळीच झालाय. काम वगैरे आवरून प्रतीक गेला होता दूध आणायला. मग मी आवरून वरती आले तर थोडीशी पडली गोळी खाऊन. आता बदाम खाते आणि आता असं वाटतंय की झोपावं, पण आता मी जर झोपले तर माझं तोंड अजून सुजणार आहे. हे बघा ऑलरेडी माझं तोंड सुजलंय, न झोपता सुजलेलं आहे. आणि ते का सुजलंय मला पण नाही माहिती. आता हे तळहात पण दुखतात, ते पायाचे तळवे पण दुखतात, ते सगळं बॉडी पेन करतं. मी आज आहे ना हे किचनमधलं ह्या भिंती पुसल्या आणि त्याच्यानंतर आता ही पुसतीये भिंत. कारण म्हणलं बसून बसून पण मला कंटाळा आलाय, म्हणून म्हणलं जरा काम काढावं. आज काहीतरी काम केल्यावर मला बरं वाटेल. तसं मला बरं नाही वाटणार. 5 महिने झालं होतं काहीच आवरलेलं नव्हतं, म्हणून हे सगळं मी असं आवरत बसली. आता मला प्रतिक्रिया ओरडणार आहे तरी पण मी करते. आता बाहेरचं पण मला अजून फरशी पुसायची आहे, अजून गॅलरी पण पुसायची आहे. सो ते सगळं पुसते आणि एक मेन महत्त्वाच्या टॉपिकवर आपण बोलूया. पहिलं मी पुसते मग आपण बोलूया. हे आज रात्री मी मिसळ बनवणार आहे, त्यासाठी जरा वाटण काढून ठेवावं म्हणून वाटणाची तयारी करते. आणि लवकर जर भाजी बनवली तर चांगलं आहे ना, रात्रीचं माझं काम वाचतंय थोडंसं, म्हणून आताच कर. तर गाईज आज मी सकाळपासून काही व्लॉग नाही घेतलाय, कारण माझं डोकं खूप जास्त ठणठण करत होतं. आता पण करतंय, पण आता जरा थोडंसं काम केलंय म्हणून अंगात एनर्जी आली परत. म्हणून आता परत मी किचन मध्ये आले. वाटण वाटलंय मी, काळ्या मसाल्यातलं बनवणार आहे मस्तपैकी मिसळ. हा स्वयंपाक रात्रीचा आहे आणि मी तर दुपारीच करून ठेवते. ती हुशार आहे मी. म्हणजे कसं आहे, रात्री आम्हाला थोडंसं बाहेर जायचंय प्रतीकला आणि मला, म्हणून मी रात्रीची तयारी दुपारीच करून ठेवते. आणि मिसळ काय तोपर्यंत मस्तपैकी मुरल आणि भारी लागल खायला. आत्ताच आलाय हा पण डेअरी मधून. धरपकड मोबाईल आणि जावरती. आता जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि मस्तपैकी पायलनं मला आणली गरम गरम मॅगी आणि स्वतःही खाती गार गार मॅगी. गार नाही गरम आहे दिसतं. ओके गरम गरम मॅगी ठीक आहे या खायला. मग अशी मी आलो, मला काम होतं म्हणून मागण्या पुढे आलो. तुम्हाला सांगतो मी कपडे चेंज करत करा. मला बेडवर बसायला वेगळे कपडे दिलेत मॅडमने. बेडवर बसायचं असेल तर वेगळे कपडे, खुर्चीवर बसायचं असेल तर वेगळे कपडे, खालचे करता असेल तर वेगळे कपडे, झोपायचं असेल तर कपडे नाही घालायचे. सॉरी एवढं पण खरं नव्हतं सांगायचं. झोपायचं असेल तर बी नाही कपडे. एवढं पण खरं नव्हतं बोलायचं रे. असे नियम आहेत काही आम्हाला, त्यामुळे चेंज घेऊन बसलोय मी. आणि ते कपडे कसं दुधात पण खराब होतात ना, मागं दूध उडतं अंगावर सगळं. तर मी मागून पुढं पातीला घ्यायला आलो होतो दूध शिल्लक आलं तर दही लावायला. मी पुढे आलो आणि जी गुंतलो हिच्या बोलण्यामध्ये मला लक्षातच नाही, म्हणजे मला बाथरूमला जायचं होतं. मग मी वरती आलो लगेच, म्हणून वरती लक्ष झालं अरे देवा. मग दादूला पाठवलं. तर चला आता आम्ही करतो नाश्ता. त्यानंतर आम्हाला एक करतो आम्ही ब्रेकफास्ट करतो आम्ही. काय करतो ह्याला काय म्हणतात? काय नाही, खातो आम्ही मॅगी. खातो आम्ही मॅगी. भूकड लोक भूकड. जब तुझे रखते ही गोलियां
डुम 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 डुम. आज तुम्हाला माझं तोंड सुजलेलं दिसणार आहे, तर सुजलेल्या तोंडावर नाता नका कमेंट करू, कारण की नातं नाही सुचलेलं. सुजलेलं से माझ्यासाठी असं डोळे मला असं नाही का एकदम कणकणी आल्यागत फिलिंग येते. पण दुपारी स्वयंपाक झालाय म्हणून मला काय वाटत नाही. आज आहे आमच्याकडे स्पेशल मिसळ पाव. डिंग, 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 मी डिंग. दाखवते कसं नसतं, दे की दाखवते ना कसं नसतं. हे दुसरी का पता. वेगळं दिसतं ना माझं तोंडास, वेगळं लय वेगळं दिसतं ना. अखियाला डाके काय करूया तोंडाचं? सोचूं. काय करू या तोंडाचं? जब तुझवर रहती है दिल में बचे गो. तोंडाला फुलत लवकर तुझ्या. तर काय चला मम्मी पप्पा गेले बाहेर आणि आम्ही चाललो होतो खाली चहा प्यायला. तर मी हात टाकायचा मला हात बघा काय बोलायचंय. तर लेडीज अँड जेंटलमेन, पण बघ तू कधी पण बघ, जे जास्त हायटेड असते त्यांना बुटकीच बायको भेटते, आणि जे बुटका असते त्यांना हायटेडच नवरा भेटतो. चल चहा पिऊ आपण. गाणं भारी आहे. जुनं गाणं मम्मी आणि घेऊन पप्पा मस्त. फिरायला गेले एक तास झाले. हा का. तर चला आता काहीच फिरायला गेले त्यांनी माहिती पण नाही कुठं गेलं ते आम्हाला. बघू आपण, चला फोन करू आता. हाय बिस्किट वरती ठेव ना घेतलेलं. बिस्किट वरती तर चला काहीच त्याला चाललोय मुलं आता आपण खाली मस्त गेलं सगळं खाली जायचं म्हणलं. खाली मोबाईल दोन्ही घ्यायचे, चार्जर घ्यावं पण लागतात आणि आयपॉड आपलं काय म्हणतात त्याला पाहिजे हेडफोन्स घ्यावे लागतात. कारण खाली मी बसल्या मोकळ्या वेळात ब्लॉग पण एडिट करत असतो, कारण रात्री परत उशीर होतो. तुम्हाला तेच नको उशिरा ब्लॉग पडायला ना, असं नको व्हायला. त्यामुळे मी बसल्या मोकळ्या वेळेत ब्लॉग एडिट करत असतो. तर चला आता खाली चहा वगैरे पिऊ मस्तपैकी. आतापर्यंत मी 10 वेळा ऐकले चला खाली चला खाली चला खाली, पण निघलं तर आहे. चला खाली चला खाली चला खाली 13 वेळा बोललोय. आता पुढं मी 14 वेळा पण बोललो चला खाली. देखा आपने लापरवाही का नतीजा. खाली येऊन बघितलं तर मम्मी गेली होती प्रचाराला. प्रचार म्हणजे आमचे रवी भाऊ आहेत ना, तर त्यांच्या सोबत गेले ते सगळे. मावशी पप्पा पण गेले होते, पण पप्पा आले. आता मम्मी खूप जास्त उशीर येणार आहे आज, तर मम्मी चहा पण नाही पिऊन गेल्या. तर तिकडेच पिईल चहा वगैरे. आमचं चाललाय चहा. इथं बघा हे माझं मस्तपैकी मिसळचा रस्सा उकळायला ठेवलंय. मस्त थोडंसं आटवते कालवण, आणि मग होईन रेडी. मग जातो आम्ही पाव आणायला, आणि फरसाण पण आणायचंय ना. फरसाण आणायचंय, पाव आणायचे आणि दादाला आज मोमो खायचे. मोमोज एकटाच खाणार. मग मी कशाला बनवलंय मग मिसळ, जर तू मोमोज खायचं म्हणतोय तर. 11वी गोष्ट दाद्या. मी काय म्हणते ऐक ना, जर तू म्हणतोय मोमोज खायचेत का आज? मी कुठे म्हणले तू म्हणते ना. बोलतोय. अच्छा ठीक आहे. काकूला उचकवते. काकू बघा काय खावं. आरेच काय अण्णा बोलवून दादा 11वी गोष्ट खरं आरे गेल्यापासून 11वी 12वी काल 10वी झाली. काल होते 11वी तू काल म्हणला. 10वी झाली, आज 11वी. बापरे. मिसळ पाव काय म्हणते तुला यावरती. काकूचा जीव अडकलाय. त्याला घेऊन ये जा ना. इथं बघा मला सांगा. तुम्हाला एक सांगतो काय, मला एक सांग. मला काकू सोबत बोलायचंय. तुम्हाला तू थांब. बोलायचं नाही का? तू 1 मिनिट थांब. ज्या पोराला खायला जास्त आवडतं त्या पोराला खायला भेटत नाही. दुसरं घेऊन ये जा. कोण का आणला नाहीये ते नाहीये तिथं नाही घेत होता. डुप्लिकेट या. आज अरे काय खारं बिस्किट शेवटी शी नको तर खाऊ मग तो. असं मी म्हणतोय तुम्हाला की हॅपी बर्थडे टू यू. तर मला असं म्हणत होतं की ज्या पोराला सकाळी खायला आवडतं तोच पोर काय करत नाही, हे पोराला आवडत नाही ह्यालाच काय खातोय. पहिली खाल्ली इडली, डोसा, चिकन बिर्याणी, अजून काय दाद्या पाणीपुरी, अजून प्रॉब्लेम आहे माहिती का, राशनवाल्याचं दुकान आहे ना, म्हणजे ते जे राशन भेटतं राशन कार्डवरती जे राशन भेटतं ते राशन आहे. आणि ह्यावेळेस ज्वारी, तांदूळ आणि गहू दिलेत, पण ते 2च लोकांचं देत होते. नाव 3घांचं आहे, प्रतीकचं, मम्मीचं, पप्पाचं. अजून माझं नाव नाही टाकलेलं आहे, कारण की माझ्या मम्मीकडचंच नाव कमी नाही केलं अजून.
आणि ते करायला खूप दिवस जाणार आहेत. द्यायच्या. सो त्याच्यामुळं आता पप्पा आलेत राशन घेऊन, त्याने ठेवायचं. फरसाण घेते मिसळचं आणि प्रतीक थांबलाय तिथं गाडीवरती. हे बघा, दिसला का? महिला अध्यक्षा वंचित बहुजन आघाडीच्या अलकाताई कांबळे आलेल्या आहेत. सगळ्यांना मानाचा जय भीम. हे बघा आमच्या सुनबाई यांना आम्हाला बोलू पण देणार होता. आमच्या सुनबाई तर स्वतःच खाते का मला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. मी म्हणलं पहिले मी खाते, कोणी खाते मग तुम्हाला वाढते. नाही, तुझा भरोसा नव्हता यायचा. हा. तर आमच्या रवी भाऊला मिळालाय बालाजीनगर, आणि तो बालाजीनगर आहे ना असाच चढ आहे, असाच. आणि पहिल्यांदा चालले एवढी खूप डेंजर थकले ना, डेंजर थकले पायी. अख्खं बालाजीनगर पायी पाय घातले आम्ही पायाखाली. अख्खं बालाजीनगर दमलो आम्ही. दमलो म्हणजे चाललोच नाही. मला वाटतं सगळं नाही पाया सुची ती काय माहिती. पूर्ण असं आहे, नाही तर पाहिल्या तरी नाही तर पूर्ण असं. आणि बिल्डिंगची बिल्डिंग अजून चिन्हच नाही भेटलं. तुम्ही काय नावाने फिरते मला तेच कळलं. चिन्ह नाही पण ते पॅम्पलेट वाटायला तर चेहरा ओळख पावडर नव्हतं निवडायचं गातात पडतो. तर पायल चालू आहे तर जेवण. आजचं स्पेशल मेनू पायल तुम्हाला सकाळी सांगितलेलं असणार आहे. आणि हा स्पेशल मेनू मिळून दादाचा हा 11वा पॉइंट आहे खायचा. स्पेशल चमचमीत तुम्ही जेवला का सगळे? हो, जेवण बसलोय. ती एक- जेवायचं आहे. तर पायल जेवती लवकर, कारण मम्मीचं यायचा भरोसा होता. तर पायल म्हणले मी जेवण घेते, पण आम्ही म्हटलं मम्मी शिवाय कसं. मम्मी एवढी मेहनत करायला गेली आपल्या. अरे आजच्या ब्लॉगला कमेंट आहे का आजच्या ब्लॉगला की मम्मीची इष्टची आयडी द्या मला. सांग की मग काय इष्टची ID आता द्या. मला काय अलका कांबळे 14 आहे ना, अलका कांबळे 14. पण तिथे लिंक दे ना, तुझ्या ब्लॉग वर लिंक दे की. दिलं मी. ते नाही हा, बघणार. हे बघा काहीच अलका कांबळे आणि हे नवरा बायकोचा दोघांचा फोटो आहे. आणि बघा रील्स पडलेले आहेत अकाउंटवरती बघू शकता. मम्मी आम्ही जेवढे व्हिडिओ पोस्ट करत नाही तेवढे मम्मी दिवसात नाही व्हिडिओ पोस्ट करते. एक तासाला व्हिडिओ पोस्ट, एक तासाला. तर फॉलो करा तिला आणि तिचे व्हिडिओ बघा तुम्ही. स्पेशली हे काय वाटते मम्मी, काय आलं नरू. मला पण मम्मीला रडायला लागलं. तू पण नवरूच बाळा, का रडताय तुम्ही सगळे? पायलच नाही रडत, पायल धीट आहे बघा. मला यायला लागलंय, मी कंट्रोल करते. पप्पाने रडणार चष्म्याच्यावरून डोळे बघायला दिसत. नाही रडत का? मग ते कांदा तर पप्पाच्या डोळ्यासमोर. कांदा जरा, कांद्याचा एक रस आहे ना, एक गुण. तिची बरोबर जेवायच्या बसायलाच मम्मी पायाने कांदा कापायला ठेवलाय. मम्मीने तो कांदा कापलाय. सगळे रडतोय आम्ही. मम्मी पहिली रडलेली. तर आता मम्मी रोज प्रचाराला जाणार आहे. रोज आपल्याला 500 रुपये. आपल्या घरातला माणूस आहे, पैसे बिशाचा काही विषय नाही आपल्या इथं. आपल्या घरात माणूस आहे त्यामुळं जावं लागणार आहे. माझ्या आत्याचाच नातू आहे, जवळचा आहे, आपल्या घरातला आहे माणूस. तर हे बघा आमची मिसळ एकदम असं फक्त त्यात मटणाची पीस पाहिजे बस निश्चित तरी दिसते. तर मम्मी हे ताट पप्पा सारखा होय तुम्ही, मला असं वाटतंय. धर धरा भावी नगरसेवक. भावी नगरसेवक नाही, भावी रील स्टारचे पती. भावी रील स्टारचे पती देव. हे घ्या. होय ग. हे दादूला दे, काय? दादू धर. भावी रील स्टारचे पती देव. कसं आहे माहिती का दादू, आपल्याला आनंद भेटतोय ना, यस लोक काही म्हणू दे, यस. आपल्याला मजा येते. आपल्याला आनंद भेटतोय ना, हा. बस. Yes. मग लोक काय असतात, बोलणारे असते. गडेव पण चालून देत नाही, गाडवाव पण पायी पण चालून देत नाही. हा मग तुम्ही उलटाव चाला. म्हणून आहे ना, ऐकायचं जनाचं, करायचं मनाचं. आपल्याला समाधान मिळतंय, आपल्याला आनंद मिळतोय या वयामध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय पाहिजे? सांगा ना, काय पाहिजे? तर चला आता आम्ही घेतो खाऊन. भेटतो आपण थोड्या वेळानंतर. नाही, आम्हाला नाही एवढा जीव लावणार पप्पा, येणार आहे. आपल्याला नाही एवढा जीव लावणार. दुसऱ्याचं डोकं खाणारे दुसऱ्याचं डोकं. ते पण नाही करणार, ते फक्त भावाचे पोर आहेत म्हणून त्यांना जीव लावणार. तर गाईस पप्पा दादूला म्हणतात ते हळूहळू चावून चावून खा. मी पप्पाला म्हटलं पप्पा तुम्ही 30 वेळा चावा आणि मग तो घास त्याला तो 2 वेळा चावा. पहिला काय नेमका विषयाचा तर थोडं काय असेल ना. हा, दादू हे की दादा हे का की जबरदस्त. अरे हे का हे का हा. हे चांगलं तसं का तसं का त्याला जे खायचं असेल ना तरी फोर्स करणार. हे सगळं भात संपायला लागलं ना, मी शिवाय खाणार नाही बघ. तुला मी आजवर सांगतोय, हा भात सगळा संपव. म्हणजे त्याने बिहाब्यानी सगळा खाऊ हा. पटापट लय खाऊ म्हणून त्याला पाहिजे. नाही त्या दिवशी
तर त्याला टोस्ट आवडतो आपलं काय बटर बटर आवडतं बटर आणला आणि आम्ही खाली खात होतो पप्पा अरे खाली खा की खाली खा का त्याला नाही आवडत, त्याला बटरच आणि खायचं आता काय झालं होतं. मेन आणि मिसळ खातोय आम्ही कॉन्टॅक्ट सांगायचं तुला काय विषय आणि आमचं लक्ष नव्हतं पप्पा दादाला म्हणते चावून चावून खा चावून चावून तर दादाने मग तो काय गिळणार आहे का तसंच? कॉमन सेन्स आहे. दादूला पण हे लय पटलेलं आहे. दादाने दादा मला म्हणते दादा चावून चावून खा तर पप्पाला चिडवायला लागला तर उलट म्हणून मी पप्पाला सांगितलं, पप्पा तुम्ही 30 वेळा चावा, त्याला 2च वेळा चावायला द्या तुम्ही तो. हा 32 वेळा होतो ना हा. 30 वेळा पप्पा चावती 2 वेळा चाललं हा चालेल का दादू तुला? 35 होय रे. वर्ष कसं काय 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 ऐकून घेतलं असेल, काय काय केलं असेल. विचार करा, विचार बारीक. तर जेवतात आम्ही जेवताना ठसका लागला ऑलरेडी तिकडे खातोय हा. त्यामुळे जेवण घेतो पाहिजे. मला तर नाही खायचं, मला तर त्या दिवशी मम्मीने आणलं मासे मटन चिकन हो आहे ना सोनं. हो खाल्लं छान लागतंय मटण. चला खा बाबू खा मटण खा. चल अन्नाची आठवण येते ना. घेतलं सगळं बोली अन्नाशिवाय मटण होत नाही. चार्जर. हे आमचं नेहमीच आहे खाली न्यायचं हा चार्जर महत्वाचे. मोबाईलला चार्जिंग नसली की आमचे भांडे होतात. म्हणजे काय मटन ना पप्पा मटन मटन हे पप्पा सकाळी 7ला नंबर लावणार तिथे दुकानात, कारण की खास दादूला मटन खायचंय म्हणून पप्पा जाणार आहेत मटन. काय म्हणतोय? मटण शॉपमध्ये. हो आईला देवी मटण बरोबर. आईला देवी नाही, पप्पा डायरेक्ट बकरा आणणार इथे लटकवणार आहे. आहे का? हा दादू किती आईला देवी खायचं. नाही? आईला देवी मटण डायरेक्ट अख्खी बकरी आणणार आहे, बकरं अख्खं कुठून त्या मालवाल्यांकडनं डायरेक्ट. ते नवीन स्क्रीन बसवली ना त्यामुळं टच होत नाही मोबाईल जास्त. अरे त्या सर्वर हे झालं ते काय ते म्हणते ते glitch झालं. हे झालंय सर्व्हर ग्लिच झालं, जरा हो सर्व्हर ते ग्लिच झालंय हे mobile. करायला लागलं सॉफ्टवेअर मारायला लागलं. हो सॉफ्टवेअर इंस्टाग्राम झालं हे की हे कर ना दुसरी राहते मी जा. लाव की मग काय मी तुझं असं कॅमेरा असं काय करशील आता मी दररोज हे करतो तू झाड मारायचं काय तुझं ठेव. मी झाडूला हात नाही लावत कधी मी झाडू काय नाही काय झाडू संध्याकाळचं कधी मारतो झाडू? सकाळचं पण आता ते कल्पना आल्यापासून झाडू मारायचं टाकून दिलाय. काय हा तुझं बस काय ग बस ते कल्पना आल्यापासून झाडूला हात लावत नाही आता हा सकाळचं. ते खुर्चीवर खाटली उतरत नाही आणि आणि ती सांगतो काय मला. ती काम करून जात नाही. कुठं काय करणाऱ्या माणसाला तर केलं म्हणा गो. नाही करणाऱ्या माणसाला म्हणलं तर ठीक आहे. सकाळची फरशी पुसून जाते, संध्याकाळची ती एवढं ठिकाण पडत तरी भांडी घासती. शेणाने सारवलं तर अशी काय फरशी तिच्या तिच्या पुसते. पद्धतीने ती पुसती ना. तिच्या प्रदोष. नाव ठेवायचं. पप्पा प्रदोष प्रदोष. हा, बरोबर आहे. अरे आज आमुषे आमोशा विसरला होता का? आणि आमुषे दोन आमुषेच्या अमावास्येच्या पौर्णिमेच्या अगोदर प्रदोष असतो. ते दिवशी नंतर. बघितलं का गाईस आमच्या काकूला किती माहिती. आणि काकूची मिसरी आणि मम्मीची मिसरी 2 प्रकारच्या आहेत. मम्मीची कोणती मम्मी? एवन मम्मीची एवन आणि काकूची ब्रँड नेहमीची. वेगळा आहे ब्रँड वेगळे आहेत दोघांचे. नशा एकच होती नशा एकच आहे, बरोबर आहे. एनर्जी काकूचा नेहमी चंद आहे, मम्मीचा एवन आहे. ती मिसरी लावून काम नाही करत कधी. मग दात फक्त घासतात दात घासते सकाळची. सगळे दात तिचं एनर्जी ना तिची 15 तिची मिनिटं. अरे मिसरी लावती काकू आणि आंघोळीला जाते. आंघोळीवर आली राग अशी असते. थांबा 1 मिनिट. ऍडजस्ट करून दाखवते. आता आंघोळीवरनं कपडे वगैरे घालून आली काय? आली काय आता बाहेर? येणार काय इथं बसणार. मी विचारणार काकू चहा प्यायचा आहे का? काकू म्हणणार अशी अक्षर असते काकूची. म्हणजे माणूस बघ ना आंघोळ केलं कसं फ्रेश असते एकदम. काकू तशी नसती. मला तर वाटतं काकू काहीतरी आतमध्ये नशाच करून येते बाहेर. एकदम पेंगळलेली असती एकदम, नाही का असं माणूस शुद्धीत नसतं कसं असतं सेम तसं. आणि काकूला म्हणलं काकू उद्या शिमशिम तिथं ठेवलं तिने. त्या गोळ्या औषधांनी तुला व्हायला लागलं त्याची कमजोरी येते. गोळ्या औषधं बंद कर. हळूहळू शरीर खायला लागलंय कमजोर व्हायला लागलं. गोळ्या खायला लागले शरीर जड जड अंग होतं माझं सकाळी हो, गोळ्या बंद कर म्हणते माणूसला मला जायचं. फ्रेशपणा येत नाही. डोळं आंघोळ बंद केल्यावर कर. असं जास्त जड जड अंग होतं माझं. अरे तू आहे ना हळूहळू गोळ्या कमी करतो वाटलेस पण ना हळूहळू एकच कमी त्याचा उपाय आहे. हे बघ आंघोळ केल्यावर चांगलं जड होतं. कमी झालेत बाबा गोळ्या औषधं एकच कमी उपाय आहे. कमी आंघोळ नाही करायची आंघोळ नाही करायची, फक्त गरम पाण्याचं फडकं घ्यायचं आणि अंग पुसून काढायचं बस. म्हणजे कसं तरतर राहील अंगात. उद्यापासून आंघोळ नको करू. मिसरी लावायची ना आंघोळ केली जास्त जड जड अंग. मिसरी लावून फक्त अंग पुसून घ्या. आहे ना रे? चला ते नाही का म्हातारे पेशंट चला. कसं पुसतात. बाय बाय जावं गाईज आता तुम्हाला तर माहिती आहे आजचा दिवस कसा गेला. तुम्ही बघितलं असणार आहे. आमचं पण सगळ्यांची जेवण झाले, गप्पा गोष्टी झाल्या, वॉक झाला करून. आम्ही चालायला जातो रोज जेवल्यानंतर. तर वॉकवरनं आलो आणि चला आता खूप जास्त रात्र झाली आहे. व्लॉग एंड करूयात आणि भेटूयात उद्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.